आज आपण पाहणार आहोत जून 2024 चालू घडामोडी प्रश्न संच भाग 10. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? टी. सी.जी. कराडकर, बी. सौरभ देसाई, सी. नमन गोखले, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे टी. सी.जी. कराडकर. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्यातील ताशीगंग हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे? ए. पंजाब, बी. केरळ, सी. छत्तीसगड, डी. हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कुठे आयोजित करण्यात आली? टी. मुंबई, महाराष्ट्र, बी. दिसपूर, आसाम, सी. कोची, केरळ, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. कोची, केरळ. प्रश्न क्रमांक 4. आरबीआयच्या पतधोरण समितीने सलग कितव्यांदा रेपो दर कायम ठेवला आहे? टी. 6व्यांदा, बी. 7व्यांदा, सी. 8व्यांदा, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 8व्यांदा. प्रश्न क्रमांक 5. आरबीआयने सलग 8व्यांदा रेपो दर किती टक्क्यावर कायम ठेवला आहे? ए. 5.4%, बी. 5.8%, सी. 6.2%, डी. 6.5%. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. 6.5%. प्रश्न क्रमांक 6. गेलच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? ए. गुजरात, बी. मध्य प्रदेश, सी. बिहार, डी. महाराष्ट्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच ICICI प्रुडेन्शियल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? टी. संदीप बत्रा, बी. संजीव पुरी, सी. दिनेश कुमार त्रिपाठी, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे टी. संदीप बत्रा. प्रश्न क्रमांक 8. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? ए. 80, बी. 82, सी. 85, डी. 90. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 82. प्रश्न क्रमांक 9. एकाच मोसमात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से सर करणारे पहिले गिर्यारोहक कोण ठरले आहे? टी. सचिन त्रिवेदी, बी. अजय सचदेवा, सी. सत्यदीप गुप्ता, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. सत्यदीप गुप्ता. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेत कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदान झाले आहे? टी. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. तामिळनाडू, डी. आसाम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. आसाम.